पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे। मंचर शहरातील पिंपळगाव फाटा चौकात झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेली युवती गंभीर जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच 12 मे रोजी सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान हा अपघात घडला। ऋषिकेश सुर्वे व कावेरी वाघमारे हे दोघे दुचाकीवरून मंचर शहरातून पिंपळगाव फाट्याकडे जात होते। यावेळी एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला हुलकावणी दिल्याने दुचाकीचा तोल गेला आणि दोघेही महामार्गावर पडले। दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली दोघेही आल्याने भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय ऋषिकेश सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेली कावेरी बाळू वाघमारे राहणार उंबरस तालुका जुन्नर ही गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। अपघातानंतर काही काळ पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे मंचर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सदर ठिकाणी आम्हाला उस्मानाबादला ट्रेस लागायला थोडंसं अवघड जात होतं, परंतु बीड सिटीमध्ये DYSP पूजा पवार ज्या आहेत त्यांना आम्ही सदर मयताचे डॉक्युमेंट पाठवल्यानंतर ते आम्हाला तिकडनं मदत करतायत, त्यांचे आभार। काय माहिती मिळाली? ते अजून डिटेल्स देत आहेत तिकडनं। उस्मानाबादच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून ते आम्हाला तिकडनं त्याचा पत्ता वगैरे देण्याचा प्रयत्न करत आहेत। कळमच्या दिशेनं चालला होता, बोला। मंचरवरून कळमच्या दिशेनं चालला होता। तू कुठला आहे, काय नाव, कुठून नाव आला? आहे थांबा सविस्तर टप्प्याटप्प्याने घेणं थांब। मृत व्यक्तीचं नाव आहे ऋषिकेश गोरख सुर्वे। तो उस्मानाबादचा आहे, त्याच्या आयडीवर आम्हाला थोडंसं ट्रेस लागलाय आणि तो मंचरवरून कळमच्या दिशेला चालला होता। थार गाडीला त्याचा हँडल टच झाला, म्हणजे तो ओव्हरटेक करता करता थार गाडीचा हँडल टच झाल्यामुळे तो स्लिप झाला आणि तो डायरेक्ट ट्रकच्या मागच्या चाकाखाली पडला। थांबा मी विचारतो, आता जो या अपघातामध्ये मृत व्यक्ती झालाय तो कुठला आहे, काय काम करतो, त्याच्याबद्दल काय माहिती आहे तुमच्याकडे? कंपनीचं नाव नाही सांगता येणार त्याचं, परंतु तो ऋषिकेश गोरख सुर्वे वानेवाडी कट्टी उस्मानाबाद या ठिकाणचा आहे। त्या ठिकाणी आम्ही संपर्क केलेला आहे। सध्या कामाला कुठं होता तो? आळंदी या ठिकाणी कामाला होता। कोणतरी एक मित्र आला, तो सांगतो आळंदीला कामाला होता म्हणून। बरं। आता ते मंचरला ज्यावेळेस आला होता तो कशासाठी आलता आणि नाही सांगता येत। बरं, मग तो एक लेडीज होती, ती उमरस नंबर 1ची आहे, ती पण अपघातात जखमी आहे। त्याला सिद्धी हॉस्पिटल या ठिकाणी ठेवलेलं आहे। बरं, अपघात कसा झाला? एक थोड्या वेळापूर्वी अर्ध्या तासापूर्वी। बरं, अपघात कसा झाला? मंचरवरून कळमच्या दिशेला जात असताना थारला त्याचा हँडल टच झाला, तो ओव्हरटेक करत असताना, आणि त्याचा तोल गेला आणि तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली दोघे पण पडले। अपघात कसा झाला? तो उलटी गेला होता, उलटीला एक 2 गाड्या उलटे, पुढे थार चालू, थारला मागे त्याचा हँडल लागला, पुढे ट्रक येतो आणि ट्रकच्या मागच्या टायराखाली गावला गेला पिंपळगाव चौकामध्ये। दादा, ते गाव कोणतं तुमचं? आळंदी। आता जो मुलगा अपघात झालाय तो जो मुलगा आहे तो आणि तुम्ही सोबतच मंचरला आले होते ना? काय होतं ते कॉलेजमध्ये त्याचं डॉक्युमेंट काढायचे होते। कॉलेजमध्ये डॉक्युमेंट काढायचे, मग काय झालं पुढं? ते काय 2 तास झालं, मला सोडले त्याने तिथे। तुम्हाला कुठं सोडलं होतं त्यांनी? आम्हाला बी नाही माहिती कोणती जागा, यांना मी बोलवलं मला न्यायला या। ते मला न्यायला आले, ते म्हणले असं झालं। मग ॲम्ब्युलन्स वाल्यांनी तुम्हाला सांगितलं? ते ॲम्ब्युलन्स वाले का? हा, त्यांनी मला सांगितलं काय ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही या म्हणून झालाय, तुम्ही कुठे? मला नाही माहिती। ते एका टपरीवाल्याला दिला फोन। गाडीवर कोण कोण होतं आता सध्या? 2 व्हीलर कोणती होती? शाईन होती। शाईन गाडी होती। शाईन वरती तुम्ही दोघे आळंदीवरून मंचरला आले होते, बरोबर? आणि त्या तुम्हाला तिथं कुठं सोडलं होतं त्यांनी? त्यांना माहिती तिथं सोडलं होतं, थांबा म्हणले होते, आम्ही जरा आलो। आणि तो त्या दुसऱ्या कोणाला तरी सोबत घेऊन होता, मुलगी होती कोणतरी ना, सोबत घेऊन ते चालले होते ना, ऍक्सिडेंट झाला पिंपळगाव चौकामध्ये। ताई ऐक ना दीदी, ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस त्याच्या मागे तुमची गाडी होती ना, कसा झाला ऍक्सिडेंट? आम्ही चाललो होतो शेजारून, त्यांची गाडी आम्हाला ओव्हरटेक। तुमच्याकडे कोणती गाडी होती? पुढे एक 4 व्हीलर होती, त्याच्या पुढे थार होती आणि ते ओव्हरटेक करून थारला, त्या थारच्या बॅक साईडला त्यांचं हँडल लागलं, त्याच्यामुळे ते पडले। आणि समोरून ट्रक होता, त्याच्या
लास्टच्या टायर खाली हे आडवे झाले, त्या पोरीच्या कमरेवरनं गाडी गेली आणि त्या पोराच्या तोंडावरनं गाडी गेली. डोक्यावरून गाडी हा. गेली. बरं बरं. आणि या सगळ्यामध्ये ज्यावेळेस थार गाडी जी होती तर त्यांनी ओव्हरटेक करताना रॉंग साईडने केलता का बरोबर साईडने नाही, केलता? बरोबर साईड ते ट्रॅफिक होतं ना, ते चाललेच होते. हा, म्हणजे उजव्या बाजूने ओव्हरटेक केलता का डाव्या बाजूने ओव्हरटेक केला होता? नाही, आम्ही चाललो होतो त्याच रोडने होतो. उजव्या बाजूने ओव्हरटेक केलता आणि ओव्हरटेक करत असताना हँडल लागला आणि रस्त्याच्या मधोमध पडले का ते? हा, बरोबर. टायरच्या मध्ये, गाडीच्या मध्ये पडली. मध्ये मग पुढून येणाऱ्या गाडी त्यांच्या डोक्यावरून गेली हा, का? पुढून येणार. ती बरीच पुढे होती, त्याच्या मध्ये पडले ना, ट्रॅफिक मुळे ती हळूहळू मागं चालली. direct हा. गेली. हा, मागच्या टायरच्या खाली. हा, मागच्या खाली गेली. हा. म्हणजे पुढचं चाक निघून गेलं आणि त्या ती मग पडले आणि मग त्यांच्या अंगावर ट्रकच्या मागचं चाक त्यांच्या समोर गेलं. काय तू काय पाहिलं का त्यावेळी? नाही पाहिलं काय नक्की काय विषय झाला? सांग. सांग, सांग, सांग. हा, काय पाहिलं, जे पाहिलं तेच सांग. तो मागचा टायर आहे ना, तो त्यांच्या चाकावर डोक्यावरून गेलता, डोक्यावर गेला आणि त्या मुलीच्या पोटावर गेला. पोटावरून गेलता. आता हे ते इकडून कुठं चालले होते त्या? तिकडनं नारायणगावच्या साईडला चालले होते वाटतं. नारंगावच्या साईडला चालले होते मंचरहून. आता ते गाडीवर किती युनिकॉर्न गाडी होती ना, शाईन गाडी होती. आणि किती जण बसले होते त्याच्यावरती? 2 जण होते. कोण कोण होते त्याच्यावर? म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. एक मुलगा आणि मुलगी मागं बसली होती, मुलगा गाडी चालवत होता. आणि तुमची गाडी त्या गाडीच्या पाठीमागे होती. पाठीमागे. म्हणजे तुम्ही डोळ्यात देखत तो ऍक्सिडेंट पाहिला. पाहिलं. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे.